मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणामुळे शेतकऱ्यांची शेती धोक्यात आल्याचं चित्र सिंधुदुर्गात पाहायला मिळतंय। चौपदरीकरणादरम्यान टाकलेला भराव पहिल्याच पावसात शेतीत घुसल्यानं इथल्या शेतकऱ्यांना शेतीच करता येत नाहीये। प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या तरी देखील त्याची दखल कोणी घेत नाहीये, त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी। मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणामुळे अपघातांची तर अनेक ठिकाणं नव्याने तयार झालेले आहेत, परंतु आता लोकांना त्यांची शेतीसुद्धा करता येण्याशी झालेली आहे। हा साळगाव जांभळमळाचा भाग आहे। हा सगळा जिथे मुंबई गोवा हायवेचं चौपदरीकरण चालू आहे DBL कंपनीकडून। लोकांनी या ठेकेदाराला खूप वेळा सांगितलं की आमच्या शेतामध्ये ही सगळी माती जाते आहे, पण या बाजूला तुम्ही इथे पहा की या बाजूला ही सगळी भरावाची माती लोकांच्या शेतामध्ये गेलेली आहे। ही शेती तुमची किती वर्ष तुम्ही करत आलेला आहात आणि आता काय परिस्थिती आहे? अजूनपर्यंत वडिलोपार्जित आम्ही शेती केलेली आहे, करत आलो आहोत काय। त्यामुळे आज आमच्या ह्या शेतीवर जवळजवळ 15 ते 20 कुटुंब इथे आम्ही उपजीविका करतो। आमची आता एका साईडला घरं आहेत आणि एका साईडला ही इकडची शेती आहे। एका साईडला घरं आहे, तिकडची थोडीशी रेल्वे संपादित झाल्यामुळे तिकडची 5-1 एकराची जमीन गेलेली आहे आणि आता ही पण पाण्या ह्याच्या भरावामुळे माती ठेकेदारांकडे गेलो होते। ठेकेदार आम्हाला उद्धत उत्तरं देतात, तुम्हाला पोलिसात टाकू, तुरुंगात टाकू म्हणून सांगतात। अभियंताकडे गेलेलो शेडेकर, ते गोड बोलतात आणि जातात, परत काही इथे तोंड दाखवायला येत नाही। काल जो पाऊस पडला त्यामुळे बरीचशी आमची हानी झालेली आहे। तिकडनं जवळजवळ 15-20 फुटाचे खड्डे पडलेले आहेत। रस्ताही खचून पूर्ण माती आमच्या शेतात गेल्यामुळे इथे आता शेती करण्यायोग्य झालेली आहे। बिन संपादित केलेले सुद्धा आता फुकटच जाते, त्याचे सुद्धा काही नाही। शेती करता येण्यासारखे नाही, शेती करता येण्यासारखे नाही। इथे आणखी पण पलीकडे शेतकऱ्यांची शेती आहे, त्या शेतीत पण पाणी जात आहे, काहीच नाही करता नाही, काहीच करता येत नाही। कारण कसं आहे, आम्हाला इथे तुम्ही विकास पाहिजे, पण तो पोटावर येऊन जर घरात घुसून विकास करता असता नको। कारण आता ही जर पूर्णपणे जर काही उपाययोजना नाही झाली तर यंदा या वर्षीपासून आम्ही शेतकरी ही संज्ञा आम्हाला लागू होणार नाही, कारण आम्ही शेतीच करू शकत नाही। उपासमारीची वेळ येईल यामुळे। आता म्हणजे ऐकत नाही प्रशासन, कोणी ऐकत नाही। कोणी प्रशासनाकडे गेलं तर ते कॉन्ट्रॅक्टरकडे बोट दाखवतात, कॉन्ट्रॅक्टरकडे गेले प्रशासनाकडे बोट दाखवतात, प्रशासन म्हणते कॉन्ट्रॅक्टरचा आमचा काही संबंध नाही। बऱ्याच प्रमाणात असं नुकसान झालेलं आहे की जेणेकरून आता काही म्हणजे काहीच करू शकत नाही। तुम्ही वास्तविक पाहू शकता त्या साईडला की दोन्ही साईडला पाण्याने पूर्णपणे तुडुंब भरलेलं आहे। बी टाकलं ते बी कुजून जाईल। रेल्वेने संपादित केली, तिथे 5 एकर गेली। आता हे पूर्ण जवळजवळ गेल्याच जमा आहे, त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही। हे सगळे शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत जवळपास, कारण ठेकेदारांकडे ते वारंवार जाऊन आलेले, परंतु त्यांच्या मागण्यांना काही धुडकावून लावलेलं आहे। अशा प्रकारचं हा सगळं वर्तन आहे या सगळ्या ठेकेदारांचं। प्रशासन याकडे अजिबात गांभीर्याने लक्ष देत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय? खरं तर ही संपादित क्षेत्र नाही आहे आणि त्यांच्या जमिनीला जर इथे शेतजमिनीलाच हा सगळ्या विकासाचा फटका बसत असेल तर मग त्यांना मोबदला कसा मिळणार, हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे हा प्रश्न जर प्रशासनाने सोडवला नाही तर मात्र या शेतकऱ्यांचा खूप मोठा उद्रेक होऊ शकतो। याची दखल गंभीरपणे प्रशासनाने घ्यायला हवी आहे। दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, झाराप, सिंधुदुर्ग।